आजचा व्लॉग फक्त मूवी आउटिंग नाही, हा एक अनुभव आहे, एक भावना आहे आणि काही मोमेंट असे आहेत जे मी शब्दांमध्ये पूर्ण सांगू शकत नाही. हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या स्नेहल्स लिटल वर्ल्ड चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग मी सुरू करते आणि आज मी खूप एक्साइटेड आहे. का तर आज आम्ही चाललोय कुठे? पिक्चर बघायला. तर आज आम्ही चाललोय मूवी पाहायला आणि देऊळ बंद हा पिक्चर आलेला आहे, तुम्हाला सर्वांना माहितच आहे. तर अभिरुची मॉलमध्ये तिथेच थिएटर आहे, सो आम्ही तिकडे चाललोय. चला मग तुम्ही पण आमच्या सोबत. तर फ्रेंड्स, निघालोय आम्ही आता मूवी पाहायला. आता तुम्ही पण चला आमच्या सोबत. आणि मग आम्ही पोहोचलो. खरं सांगू, एक्साइटमेंट तर मला पण होती, पण सेजू शिवांशला थोडी जास्तच होती, कारण सेजू शिवांशचा हा फर्स्ट मूवी होता थिएटरमध्ये पाहण्याचा आणि सांगताना पण छान वाटत आहे की तो मूवी त्यांना स्वामींचा पाहायला मिळाला. म्हणून मूवी सुरू व्हायला अजून थोडासा वेळ होता, म्हणून काय छोटंसं फोटोशूट तर बनतच ना. आणि हा होता आमच्या शिवांशचा फर्स्ट थिएटर एक्सपिरियन्स. पण एंट्री अशी झाली की मज्जा. साहेबांनी असं सांगितलं होतं पप्पाला की पप्पा मला डोळे बंद करून आत घेऊन चला, आणि काय शिवांशचे पप्पा शिवांशला डोळे बंद करून आत घेऊन जात होते आणि खरंच खूप छान वाटत होतं मला ते पाहताना. आता बसलो होतो मूवी सुरू व्हायची वाट पाहत, पण मनामध्ये उत्सुकता आधीच सुरू झालेली. सेजूची पण ही फर्स्ट टाइम होती, म्हणून तिनेही हा एवढा मोठा आवाज कधीच एक्सपिरियन्स केला नव्हता, म्हणून ती कानाला हात लावून बसली होती. काही दृश्य डोळ्यांनी दिसतात, पण काही मनाला स्पर्श करून जातात. हा तसाच एक क्षण होता. मला खरंच स्वामींची उपस्थिती जाणवत होती आणि असं वाटत होतं की स्वामी खरंच माझ्यासमोर उभे आहेत की काय. आणि मग आला इंटरवल आणि मूवीपेक्षा जास्त एक्साइटमेंट झाली पॉपकॉर्नची. हे दोघं तर इतक्या स्पीडमध्ये गेले होते जणू पॉपकॉर्न संपायच्या आधीच घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता सेजू पण कशी चालली, तिच्या पप्पाला हात धरून आणि शिवांश सांगतोय की पप्पा इकडे चला असं म्हणून. तर आहोंनी त्यांना घेऊन गेले होते आणि मग हे सर्व समोर असं होतं, म्हणून मी त्याचं पण थोडंसं शूट घेतलं. आणि मग सेजू पण तिथे खेळत होती. आणि मूवी मेमोरीज इनकम्प्लीट असतात जोपर्यंत हातात पॉपकॉर्न येत नाही, आणि असंच काही तरी इकडे झालं होतं. आणि आहो बोलत होते की लवकर चला, मूवी स्टार्ट होईल असं. तर फ्रेंड्स, आता रात्रीचे 1 वाजलेत आणि जस्ट मूवी संपलाय आणि आम्ही आत्ताच बाहेर आलो. शिवांशचे पप्पा गेलेत गाडी घेऊन येत आहेत ते. तर शिवांश, कसा वाटला मूवी? लई छान. चला घरी गेल्यास फीडबॅक देते तुम्हाला मी. आता मला खरंच मूवीबद्दल खूप काही सांगायचं आहे, सो मी आता काही बोलत नाहीये, पण घरी गेल्यास नक्कीच सांगेल मी की कसं वाटलं मला, काही नाही ते. हाय गाईज, तर आत्ताच आली मी घरी आणि खरं सांगायला गेलं तर थोडीशी मी भावूक आहे, त्याच्यामुळं मला आता जास्त शब्द फुटतील का नाही मला हे माहीत नाही. पण मी जेव्हा तिथून पिक्चर संपल्यानंतर जे घरापर्यंतचा जो माझा प्रवास होता ना, त्याच्यामध्ये फक्त मला हे होतं की मी कधी घरी जाईल आणि कधी तुमच्याशी माझ्या ह्या गोष्टी शेअर करल असं होतं मला. आणि आत्ता मी घरी आली आहे, तर मला तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. देऊळ बंद 2, तर हा पिक्चर खरंच खूप छान आहे, तुम्ही पण आवर्जून पहा. आणि त्या पिक्चरमधला एक सीन आहे जो की अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही आणि त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे, ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर तो सीन नसून थोडक्यात एक वाक्यच आहे. त्यामध्ये स्वामी असं बोलतात की हम गया नहीं, हम अभी जिंदा है. तर ते वाक्य खरंच माझ्या मनाला खूप लागलं, कारण वैयक्तिक जीवनामध्ये मला स्वामींची खूप वेळेस मला जाणीव झालीये. आणि कधीतरी असा प्रसंग येतो ना की असं वाटतं की आता काय, पुढे काय, तर त्यावेळेस एक वेगळीच ताकद मिळते, एक वेगळाच विश्वास मिळतो. तर हे मला दुसरं तिसरं काही नाही, मला हे 100% गॅरंटी आहे की हे माझे फक्त स्वामीच आहेत आणि मला स्वामींचं अस्तित्व आहे हे मला पूर्णपणे मान्य आहे. आणि जे कोणी स्वामी भक्त आहेत त्यांच्यापर्यंत माझ्या भावना नक्कीच पोहोचतील, हे मला 100% याची गॅरंटी आहे. आणि हो,
मला ना अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस पिक्चर संपला ना तर त्यावेळेस सगळेजण शांत होते, कोणी काहीच बोलत नव्हतं वगैरे असं, आणि सगळे उठले होते निघायला. पण मला एकदम काय झालं मला माहित नाही, मी एकदम असं मोठ्याने ओरडले की श्री स्वामी समर्थ महाराज की, मी अशी बोलली आणि सगळे माझ्या मागे बोलतायत की जय. मला विश्वास बसत नव्हता की, मला असं वाटलं पण नव्हतं की कोणी माझ्या मागे बोलतील का नाही बोलतील आणि मी हे बोलू का नको. मी असं क्षणभराचा पण मला विचार नाही आला आणि मी डायरेक्टली बोलून गेले आणि सगळे माझ्या मागे बोलले की जय म्हणून. तर तो क्षण पण माझ्यासाठी एकदम खूप खास होता आणि मला खरंच खूप छान वाटलं त्यावेळेस. आणि तुम्हीच पहा ना, इथे मी 4 लोकांमध्ये स्वतःहून जाऊन त्यांच्याशी बोलायला मी घाबरते आणि तिकडे पूर्ण हाऊसफुल होतं ते थिएटर, एवढे सगळे लोक होते तिकडे आणि मी क्षणभराचा सुद्धा विचार नाही केला आणि डायरेक्टली, आणि ते इतक्या कॉन्फिडन्सने मी स्वामींचा जय जयकार करते. तर हे दुसरं काहीच नसून फक्त आणि फक्त स्वामींवरचा माझा विश्वास. बाकी हा माझा अनुभव आहे आणि मला असं वाटलं की मी हे माझ्या यूट्यूब फॅमिलीला शेअर करावं म्हणून मी बोलून गेली बस. आणि आजचा व्लॉग तुम्ही पूर्ण पाहिलात त्यामुळे मी तुमचे मनापासून आभारी आहे. आणि जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.